छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय. पुन्हा एकदा नवा सफर, नव्या गमती जमती. संडेचा दिवस होता, कंटाळा आलेला. मॅपवर थोडासा स्क्रोलिंग केली. स्क्रोल करताना आम्हाला हिडन फोर्ट सापडला. छोटासा फोर्ट होता, ये जा कमी होती. नंतर विचार केला, इथे जायचं की नाही. फायनली प्लॅन ठरला. शुभम, माझ्या आत्याचा पोरगा, त्याला घेतला आणि निघालो त्या सफरीवर. पूर्ण सफरचा आनंद घेण्यासाठी आणि हिडन फोर्ट पूर्ण एक्सप्लोर केलाय चहूबाजूंनी. तर तो बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. येते का? नको रे लेका, माझं गुडघं दुखतात. बाई, गुडघ्यावर काय औषध असेल तर कमेंट मध्ये तुम्ही सांगा. कल्याण बायपास जस्ट क्रॉस केला, आता डोंबिवली रोडला आम्ही लागलोय. फायनली त्या छोट्या किल्ल्याच्या पायथ्याशी आम्ही पोहोचलो. गावकऱ्यांना विचारलं की चढाई फार दूर आहे का, तर त्यांचा मला होकार आला की फार काही दूर तर नाही, जस्ट 5 मिनिटाच्या दुरीवर आहे. आम्ही जंगलाच्या दिशेने कशी छोटी पायवाट असते, त्या पायवाटाच आहेत तिथे. त्या पायवाट्याने निघालो. सापांची भीती आहे का? शेवटला तुम्हाला टाकेल का नक्की कुठला फोर्ट आहे. पिंपळास गाव. कसा जायचं आम्हाला काहीच माहिती नाही, फक्त आम्ही चालतोय आता. खाली बघून चला बाबू, बघून चल. बघू जे असे हिडन फोर्ट वगैरे एक्सप्लोर करतात, हिडन जागा एक्सप्लोर करतात, अशा ठिकाणी जाताना शूज मात्र घाला, कारण की तिथे खरंच सापांची वगैरे भीती होती. शुभम आणि मी दबकत हळूहळू पावलाने पुढे सरकत वर किल्ल्याकडे निघालो. छोटीशी पायवाट एकदम दिलेलं, त्याच्यावरून अंदाज लावू शकतो कुठे जायचंय. जवळ आहे, जास्त लांब नाही. वाव, ही फुलं किती फ्लावरिंग बघ, किती भारी बघ. वाव 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 वाव. पुढे पुढे हे देखो, छोटासा नन्ना बेबी. ही फ्लावरिंग बघा, मस्त पाहायला मिळाली. आपल्याला इकडून राईट टर्न मारायचं आहे बघा. ही पायवाट बघा, कशी झाडं किती उंच आहेत. चहूबाजूंनी झाडांनी किल्ल्याला वेढा घातलेला. उंच आहेत. तू पण चालतोय माझ्यासोबत. जंगल सफारी कशी असते असं वाटतंय. पूर्ण जंगल इथे काय असेल मला नाही माहिती, पण भाई दिसलं तर तुम्हाला दिसेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. वर चढताच आश्चर्यकारक तो किल्ला पूर्ण मोडकलीस आलेला. आतमध्ये मंदिर आहे. की या मोडकळीस पडलेल्या किल्ल्याचा इतिहास काय असेल बरं? शोध घ्यायला मी ChatGPT वर गेलो, क्रोमवर गेलो, कारण की इतिहासाच्या पानात त्याची माहिती मला मिळाली नाही आणि मी फारशी शोधलीही नाही. 1637 मध्ये मराठ्यांच्या वसई मोहिमेच्या पूर्वार्धात हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला. जुना बांधकाम आहे, पण आता तो पूर्ण वस भयान पडलाय. पूर्ण मंदिराला झाडी आलेले. सह्याद्रीच्या पोटात लपलेला हा किल्ला अनेक शतकांपासून आपली ओळख विसरून बसलाय. इथे ना मोठ्या तटबंद्या आहेत, ना भव्य दरवाजे. इथून धोडप, साल्हेर आणि इतर किल्ल्यांवर लक्ष ठेवता यायचं. पिंपळास गावातली जी घरं आहेत ना, तीच डोंगरावर वसलेली आहेत. त्याच्यामुळे आम्ही गाडी घेऊन आलो तर समजलं नाही, पण इकडे मागच्या साईडला आपण मंदिराचं पाहिलं ना, तर जास्त खाली घरं आहेत, उंचावर आहेत. आपण सारखं काहीतरी बघायला भेटलं. थांबा दाखवतो, जवळून दाखवतो. अजून थांबा का, हे पक्ष्यांसाठी केले कदाचित. इथे आलो आम्ही, आम्हाला मंदिर जाम भारी वाटला. आता आपण ना मंदिर एक्सप्लोर करणार आहेत. तर पूर्ण सुरुवातीपासून तर पूर्ण आजूबाजूचा जेवढा काही टिपता येईल ना तेवढा टिपतो. काही इंटरेस्टिंग भेटेल आपल्याला. जसा महाराजांचा झेंडा बघून एकदम आनंद होतो आम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. एंट्री होते. त्याच्यानंतर ही घंटा इथं दिलेला आहे. चल बाबा, आपण आतमध्ये जाऊ आता. हे बघा, मंदिराच्या मधोमध उभा राहून तुम्हाला पूर्ण गोल मध्ये तुम्हाला व्ह्यू देतो. मंदिर कसं होतं आतमधून बघा. दगडी बांधकाम आहे, अजून काहीच वापरलेलं नाही. इकडची साईड बघा, ही बघा, ही बघा. हे प्रत्येक किल्ल्यावर तुम्हाला ही दगड पाहायला मिळायचं.
पण त्याची आज अवस्था बघता खूप वाईट पण वाटतो. मला बाहेरची एरिया एक्सप्लोअर करतो आता. अंधार जास्त होत चालला आता, तर आपण पटापट आता सगळी चारही साईडला जेवढे आहेत ना पूर्ण मंदिराची गोल बाजू आहेत ती व्हिडिओमध्ये कॅप्चर करू. ही सगळी बाहेरची बाजू आहे. तुम्हाला दगडी डायरेक्ट दिसून येतात, बांधकाम डायरेक्ट दिसून येतं. पूर्ण पडीक झालंय. इकडे पण दरवाजा आपण लक्ष नाही केलं मला. इकडे पण एंट्री. हे बघा ना काय राहिलंय आता. त्याचा हात जरी लागला तू शकता असं वाटतंय मला. किल्ल्याच्या चहू बाजूने झाडांचा वेढा आहे. तुम्ही बघू शकता मोठी मोठी झाडं आहेत. बघा माहिती तर मिळाली, ती सुद्धा अर्धी अधुरी. माहिती अशा प्रकारे किल्ल्याची निर्मिती प्राचीन सातवण काळापासून सुरू झाल्याची शक्यता आहे. याचा उपयोग सैन्य निरीक्षण, संदेशवहन केंद्र म्हणून केला जात असे. कालांतराने यादव नंतर मराठा साम्राज्याने आपला तिथे हक्क दाखवला. या किल्ल्याचा भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचा वापर मराठ्यांनी केला, विशेषतः धोडप, साल्लेर यासारख्या किल्ल्यांवर लक्ष ठेवण्यासाठी. नंतर चिमाजी अप्पांच्या वसई मोहिमेदरम्यान या भागातील डोंगराळ भागावर नियंत्रण ठेवणं आवश्यक होतं. त्यात हा कोट उपयुक्त ठरला. 1739 मध्ये नवरील चिमाजी अप्पा यांच्या असलेल्या एका छोट्याशा टेकडीवर असणारा हा किल्ला 1739 मध्ये बनला. वसई मोहिमेवेळी हा प्रांत स्वराज्यात आला. पूर्ण सगळा एकदम शांत आहे आणि आजूबाजूला पूर्ण झाडे. पिंपळनेरच्या इथे तळ्याच्या काठी आलो ना तर इथे दादासोबत ओळख झाली, सज्जन दादा. तर भेटून चांगला वाटला. आता नंबर वगैरे एक्सचेंज केला मी. तर दादा बोलतो की त्यांच्या इथल्या गावाचा जो ग्रुप आहे ना पिंपळनेरचा, पिंपळाचा, तर त्याच्यात आपली व्हिडिओ टाकेल. बाबा नाव काय तुमचं? महादेव. महादेव काका. गर्दीपासून दूर निसर्गाच्या कुशीत शांतपणे उभा असलेला पिंपळास कोट आजही काही सांगू इच्छितो. तो इतिहास सांगतो, तो रणांगणाच्या आठवणी सांगतो आणि तो सांगतो मी आहे, अजूनही उभा आहे. फक्त मला पाहण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि जपण्यासाठी कोणीतरी हवंय. चला आपल्या इतिहासाला एक भेट देऊया. पिंपळास कोट एक विसरलेला पण अस्सल महाराष्ट्राचा शिल्पकार ठेवा. चल भाई आता चाललो आम्ही घराकडे. शुभमना मी गाडी काढतो. डायरेक्ट आता तुम्हाला घराकडे भेटतो आईसोबत. समय पुरातन काळात मंदिरात जायचं असेल ना तर तुम्ही नाथ हायवे लागतो. आपण कल्याण बायपास जसं सोडला ना तर त्या रस्त्याने तिथे कनिष्का धाबा तुम्हाला दिसेल लेफ्ट साईडला. त्याच कच्च्या रस्त्याने तुम्ही इकडनं जायचा, तुम्ही त्या मंदिरापर्यंत पोहोचणार. पिंपळनेर म्हणून गाव लागेल पहिल्यांदा. तिथे तळा आहे. तळा क्रॉस करून डावी साईडला वळायचं आणि तिथे तुम्हाला पिंपळास गावामध्ये मंदिराचे ते दर्शन भेटतील. आपण व्लॉग आता बंद करतो. काय 2 शब्द बोला तसा कसे वाटलं? किती मोठे, खूप मोठ्या मोठ्या दगडी आहेत. हा ना, पूर्ण मोठ्या दगड. भूकंप झाला ना त्याच्यानंतर मोठा ब्लास्ट होतो, लावा बाहेर येतो. नंतर पृथ्वीचा जो वातावरण असतो ना त्याच्यासोबत थंड होतो तो लावा आणि मग टणक रूप घेतो. टणक रूप घेतल्यानंतर मग मोठ्या मोठ्या दगडांचं रूप येतं. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ही जी एरिया आहे ना ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाठवतो ॲड्रेस. ओके, तर जाऊन तुम्ही नक्की इकडे व्हिजिट द्या.